श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक 1730 ते 1740. संत तुकोबारा यांचे अमृतवाणी अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग. दासा सर्व काळ तेथे सुखाचे कल्लोळ, जेथे वस्ती हरीचे दास, पुण्य पिके पापा नास. फिरे सुदर्शन घेऊन या नारायण, तुका म्हणे घरी होय म्हणी यारा कामारी. अर्थ. हरिदास जेथे असतात तेथे त्यांना सर्व काळ सुखाच्या लाटा येत असतात. जेथे हरीचे दास राहतात तेथे पुण्य पिकते आणि पापाचा नाश होत असतो. हा नारायण भक्तांचे रक्षण करण्याकरता सदा सर्व काळ सुदर्शन हातात घेऊन त्यांच्या भोवती फिरत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, हा हरी भक्तांचे सेवकत्व पत्करतो. अभंग. आमचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास, माय बापाची लाडकी कळो आले हे लौकिकी. नाही निरपराध कोणा आम्हामध्ये भेद, तुका म्हणे मान अवघे आमचे हे धाम. अर्थ. त्रिभुवन म्हणजे आमचा स्वदेश आहे व त्यामध्येच आम्ही वास्तव्य करत आहोत. आम्ही रखमाईचे आणि विठ्ठलाचे लाडके लेकरे आहोत हे सर्वांनाच कळून आले आहे. आम्ही कोणामध्येही भेद मानत नाही व कोणालाही दृष्ट समजत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व धाम म्हणजे हे केवळ आमच्यासाठी हरिनामच आहे. अभंग. काय ढोरापुढे घालुनी मिष्टान्न, खरासी लेपन चंदनाचे. नको नको देवा खळाची संगती, रस ज्या पंगती नाही कथे. कायसे ज बाज माकडा विलास, अलंकारा नास करुणी टाकी. तुका म्हणे काय पाजुनी नवनीत, सर्पा विषथित अमृताचे. अर्थ. जनावरापुढे मिष्टान्न ठेवून त्यांना त्याची चव कळणार आहे काय? त्याचा काही उपयोग होणार आहे का? आणि चंदनाची उटी गाढवाला लावली तर काही उपयोग होणार आहे का? ते पुन्हा उकिरड्यातच जाऊन लोळणार आहे. त्याप्रमाणे देवा मला दुष्टांची संगती नको, अजिबातच नको. कारण ज्यांना हरिकथेतील ब्रह्मरसच समजत नाही त्यांच्या पंक्तीला बसणे देखील मला नको वाटते. जर वानराला बसण्यास चांगल्या प्रकारची बाज, ज्यावर चांगल्या प्रकारची गादी टाकली, त्याला अलंकार घालायला दिले आणि खाण्यापिण्यासाठी उत्तम पदार्थही दिले, तरी त्याच्या स्वभाव गुणाप्रमाणे तो त्या सर्व गोष्टीचा नाश करून टाकणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो सर्पाला दूध किंवा अमृत पाजले तरी त्याचा काही उपयोग होत नाही, कारण ते शेवटी पोटात गेल्यानंतर विषच तयार होते. आनंदे एकांती प्रेमे ओसंडत, घेऊ अगणित प्रेम सुख. गौप्य धन नये वारा लागो यास, पाहो नेदू वास दुर्जनासी. झनी दृष्टी लागे आवडीच्या रसा, सेऊ जिरे तैसा आपणासी. तुका म्हणे हे भाऊ सुकुमार, न सहावे भार वचनाचा. अर्थ. आम्ही आनंदाने एकांतात बसू व अगणित हरीचे सुख आवडीने घेऊ. हरीचे प्रेमसुख म्हणजे गुप्तधन आहे आणि याला बाह्य अहंकाराचा वारा देखील लागू देऊ नये आणि दुर्जनाला तर हे सुख दिसूसुद्धा देऊ नये. हरीच्या प्रेमसुखाला कोणाची नजर लागू नये याकरता आपण एकांतात जाऊन हे हरीचे प्रेमसुख सेवन करू, जेणेकरून याला कोणाचीही दृष्ट लागणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे हरीचे प्रेमसुख म्हणजे फार सुकुमार आहे. हे अशा प्रकारचे आहे किंवा तशा प्रकारचे आहे असा वर्णांचा शाब्दिक भार देखील सहन होत नाही. अभंग. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नवे भक्तिरस, पुढती पुढती आस सेवावे हे. देवा हाती रूप धरविला आकार, नेदू निराकार होऊ त्यासी. तुका म्हणे चित्त निवांत राहिले, द्याही ती पाऊले विटेवरी. अर्थ. हरीचे प्रेमसुख भोगण्याकरता व हरीच्या प्रेमसुखापुढे आम्हाला मोक्षपद देखील तुच्छ आहे आणि ते प्रेमसुख पुन्हा पुन्हा मिळावे याकरता आम्ही पुन्हा पुन्हा युगानुयुगे जन्म घेऊ. हरी प्रेमसुख व हरीच्या भक्तीचा रस हा अवीट आहे आणि याचे पुन्हा पुन्हा सेवन करावे अशीच इच्छा मनात असते. याकरताच आम्ही देवाच्या हाताला धरून त्याला आकार धारण करायला लावला आहे.
आता त्यास आम्ही निराकार होऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विटेवर असलेले हरीचे समचरण हेच माझ्या चित्तामध्ये निश्चिंतपणे आहे व त्याच ठिकाणी माझे चित्त रमले आहे. अभंग. नको बोलो भांडा, खीळ घालून बैस तोंडा, ऐक विठोबाचे गुण करी सादर श्रवण, प्रेम सुखा आड काय वाजा ते चाभाड, तुका म्हणे हिता कारे नागविसी थिता. अर्थ. हे भांडखोर मनुष्या, येथे हरिकथा चालू आहे, त्यामुळे व्यर्थ बडबड करू नकोस. तोंडाला खीळ घालून गप्प बस. आता विठोबाचे गुणगान ऐकण्यास तू सावध राहा आणि हरिकथा ऐकण्यास तत्पर राहावे. अरे, येथे हरिकथाचे सुख चालू आहे आणि असे प्रेमसुख चालू असताना तू बडबड करून त्या प्रेमसुखाच्या का आड येत आहेस? तुकाराम महाराज म्हणतात, अरे, तू हरिकथा ऐकून स्वतःचे हित करून घ्यावेस, व्यर्थ बडबड करून स्वतःच्या हिताला का अडवत आहेस? अभंग. अति झाले उत्तम वेशेचे लावण्य, परी ते सवासीन न म्हणावी, उचित अनुचित केले ठाया ठाव, गुणा मोल वाव थोरपण, शूरत्व वाचुने शूरा माझी ठाव, नाही आयुर्भाव आणि लिया, तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय, कारण कमाई विन नाही. अर्थ. वेश्येने कितीही उत्तम प्रकारचे लावण्य केले तरी पण तिला कोणीही सुहासिनी म्हणू नये. त्याप्रमाणे या हरीने प्रत्येकाच्या ठिकाणी उचित अनुचित असा भेद निर्माण केला आहे. त्यामुळे नेहमी सद्गुणालाच वाव द्यावा. केवळ शूरपणाचा आव आणला तर जमत नाही, तर प्रत्यक्षात शूराप्रमाणे वागावे लागते. तरच लोकांच्या मनामध्ये त्याच्या शूरपणाचे स्थान निर्माण होते. तुकाराम महाराज म्हणतात, पोट भरण्याकरता विविध प्रकारचे सोंग करून अनेक उपायाने पोट भरता येईल, परंतु परमार्थ करण्याविषयी दैवी संपत्ती प्राप्त झाल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही. अभंग. शूरा साजती हातियारे, गांड्या हसतील फोरे, काय केली विटंबन, मोती नासिका वाचून, पतिव्रते रूप साजे, सिंधळ काजळ लेता लाजे, दासी पत्नी सुता नवे सरी एकची पिता, मान बुद्धिवंता थोर न मानिती पिता, तुका म्हणे तरी आता शुद्ध दंडेवरी. अर्थ. शूराने जर आपल्या हातात शस्त्र धरले तर त्यालाच ते शोभून दिसतात, परंतु एखाद्या भित्र्या व्यक्तीने हातात शस्त्र धरले तर लहान मुले देखील त्याला हसतात. नाक व्यवस्थित नसलेल्या स्त्रीने जर मोत्याची नथ नाकात घातली तर तिने स्वतःचीच फजिती केली असे होत नाही काय? पतिव्रता स्त्रीने अनेक प्रकारचे अलंकार करून स्वतःला सजविले तर ते तिला साजेसे असते, परंतु एखादी व्यभिचारी स्त्री काजळ देखील डोळ्यात घालताना लाजत असते. दासीचा पुत्र आणि पत्नीचा पुत्र या दोघांचा बाप जरी एक असला तरी त्या दोघांची योग्यता एकसारखी नसते. बुद्धिमंत लोकांना जनमानसांमध्ये मानसन्मान मिळतो, परंतु त्याचाच पिता वयाने मोठा असल्यामुळे त्याला मान देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जो अंतःकरणातून शुद्ध आहे त्यालाच त्याने वरती वरवर केलेले वस्त्र शोभतात. अभंग. काय केले जळचरी, ढीवर त्यांच्या घातावरी, हातोठाईचा विचार आहे याती वैराकार, श्वापदाते वधी निरपराधे पारधी, तुका म्हणे खळ संता पडती चांडाळ. अर्थ. जळचर प्राण्यांनी कोळ्याचे काही अपराध केलेले असतात का? तर नाही, तरी देखील ते कोळी लोक त्यांचा घात करतात. हा प्रकार म्हणजे पहिल्यापासूनच चालत आलेला असतो. काही जातींचा काही जातींशी वैर असतो. रानातील श्वापदे निरपराध असतात, असे असून देखील पारधी लोक त्यांचा वध करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अगदी त्याप्रमाणे दृष्ट नालायक चांडाळ माणसे संतांनाही काही कारण नसताना त्रास देत असतात. अभंग. वाईटाने भले, हिने दाविले चांगले, एका विन एका कैचे मोल होते फुका, विषय दाविले अमृत कडू गोड घाते हित, काळी मेने ज्योती दिवस कळू आला राती, उंच निंच गारा हिरा परिस मोहरा, तुका म्हणे भले ऐसे नष्टाने कळले. जगात जे काही वाईट म्हणून प्रवृत्ती आहेत
त्यांनी जगातील सर्व चांगल्या प्रवृत्ती दाखवल्या, त्या म्हणजे अशा प्रकारे कारण वाईट प्रवृत्ती घडल्या की चांगल्या प्रवृत्ती आपोआप दिसून येतात. एका वाचून दुसऱ्याची किंमत होईलच कशी? विषामुळेच अमृताची किंमत आहे, कडूपणामुळेच गोडपणालाही किंमत आहे. त्याप्रमाणे घातामुळेच हिताची किंमत आहे, अंधारामुळेच प्रकाशाला किंमत आहे आणि दिवसानेच रात्रीची कल्पना आहे. गारामुळे हिऱ्यापरीस तसेच मोहरा यांची उत्कृष्टता दिसते. जरी गारा हिऱ्याप्रमाणे मोहऱ्याप्रमाणे दिसत असली तरी देखील तुकाराम महाराज म्हणतात, जगात जेवढे काही दुष्ट आणि नष्ट व्यक्ती आहेत त्यांच्यामुळे सज्जन लोकांना किंमत आहे.